नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट डॉक्युमेंटची यादी सांगणार आहे. जर या डॉक्युमेंट्स मधील एक बी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुमचं कोणत्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होणार, कोणत्याच इंजिनिअरिंग आणि कोणत्याच फार्मसी कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होणार. हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असलेच पाहिजे. ठीक आहे, तर व्हिडिओला पूर्ण बघा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा जो विनर होता त्याचं नाव अमोल देशपांडे, ज्याला 1500 रुपीचं प्राइस भेटलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमधून आम्ही 1 लाख सबस्क्रायबरला पिक करतो, त्याला अमेझॉन वाउचर देतो 1500 रुपीचं. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता. ठीक आहे, फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे, पैसे नाही द्यायचे बाळांनो तुम्हाला. ठीक आहे, आणि जोपर्यंत तुमचा एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होत तोपर्यंत मी तुमच्या सोबत असाच असेल. प्रत्येक विद्यार्थ्याला व्हॉट्सअपवरती पण मदत करतोय. व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, पर्सनल मेंटरशिप फ्री मध्ये देतोय. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला कॉल, व्हॉइस मेसेज पाठवतो मी. ठीक आहे, आणि टॉपर्स नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी शेअर होत आहे, म्हणून लगेच जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपला. आता आपण बोलूया डॉक्युमेंट लिस्ट बद्दल. ठीक आहे, त्याआधी एक महत्वाची सूचना. मला माहिती आहे बाळांनो, या क्षणी तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाचणं, त्यानंतर प्रत्येक चॅप्टरचे एक्सरसाइज करणं, एक्झाम्पल्स करणं, PYQs करणं, चॅप्टर वाईज मॉक टेस्ट करणं, या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाहीत रे बाळांनो. एवढ्या कमी टाइमात या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाहीत. त्याचसाठी आम्ही महाराष्ट्राचा नवीन नंबर 1 क्रॅश कोर्स लॉन्च केलेला आहे. तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही. सगळे PYQ, सगळे कॉन्सेप्ट, न्यूमेरिकल्स आणि असेच प्रश्न टाकले जे सगळ्यात जास्त येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, कारण ते प्रश्न सतत सीईटी सेल विचारत राहते आणि सीईटी सेलचे फेवरेट टॉपिक्स असतात. ठीक आहे, एवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही. सगळे टीचर्स IITians आहेत. लास्ट 10 वर्षापासून COEP, UGT, वाची, PSC, VT, सिस्टमॅटिक, थाडोमल अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जात आहे. तुम्ही पण जाणार याची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. शेवटची संधी आहे, तुमच्यासाठी जीवनदान ठरू शकता हा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट, याची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, बोलूया डॉक्युमेंट लिस्ट बद्दल. 15 डॉक्युमेंट्स आहेत बाळांनो, 15 डॉक्युमेंट्स. ठीक आहे, पहिलं जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ते आहे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट. ठीक आहे, जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल, तुम्ही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट कन्सिडर नाही होणार आणि तुम्हाला महाराष्ट्र सीट नाही भेटणार. तुम्हाला अदर दॅन महाराष्ट्र सीट भेटेल, जी खूप जास्त कट ऑफ वरती असते, किंवा बऱ्याच कॉलेजेसमध्ये अदर दॅन महाराष्ट्राचे कोटा पण नसतो. ठीक आहे, जर डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुमचं चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होणार बाळांनो. म्हणून डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला लगेच बनवायला टाकायचंय. ठीक आहे, खूप टाइम लागतो या सगळ्या गोष्टींसाठी. पुढचे जे डॉक्युमेंट सांगणार आहे ना मी, त्याच्यासाठी 2 ते 3 महिने लागून जातात डॉक्युमेंट येण्यासाठी. म्हणून आजच लगेच अप्लाय करा. पालकांशी हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सांगा की आपल्याकडे कोणतं डॉक्युमेंट नाहीये, कोणतं आहे. ठीक आहे, लिस्ट बनवाय ही पूर्ण यादीची. पहिलं डॉक्युमेंट समजलं, डोमिसाईल सर्टिफिकेट कोणत्या कॅटेगरीला लागतं? सगळ्या कॅटेगरीना लागेल. ओपन, OBC, SC, ST, NT सगळ्या कॅटेगरीना डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल म्हणजे लागेल. त्यानंतर नॅशनॅलिटी पण लागतं तुम्हाला. ठीक आहे, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाहिजे. नॅशनॅलिटीच्या ऑप्शन मध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेट टाकू शकतात. ठीक आहे, पण दोघी असणं खूप गरजेचं असतं. पण जर एक नसेल तरी चालतं. ठीक आहे, पण नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल प्रत्येक विद्यार्थ्याचं निघून जातं, म्हणून नक्कीच काढून घ्या. ठीक आहे, नॅशनॅलिटी नसेल तर बर्थ सर्टिफिकेट पण चालतं. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल नॅशनॅलिटी आणि बर्थ सर्टिफिकेट दोघी तुमच्याकडे ठेवा. 2 डॉक्युमेंट क्लिअर झाले, डोमिसाईल, नॅशनॅलिटी. तिसरं सर्टिफिकेट आहे तुमचं नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नाही लागत. त्यानंतर आहे नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर प्रत्येकाला नाही लागणार बाळांनो. जे फक्त OBC कॅटेगरीमध्ये येतात, जे ACBC मध्ये येतात, जे तुमचे NT मध्ये येतात, VJ मध्ये येतात, त्यांना नॉन क्रिमिलियर लागेल. SC ST वाल्यांनाही नॉन क्रिमिलियरची गरज लागत नाही. ठीक आहे, त्यानंतर तुमचं पाहिजे कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट ही ओपन वाल्यांना याची गरज नाहीये. ठीक आहे, OBC, SC, ST, NT, SCBC सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल म्हणजे लागेल. ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट निघण्यासाठी 2 महिने लागून जातात बाळांनो. आजच कास्ट सर्टिफिकेट साठी अप्लाय करा. नियरेस्ट तहसील कार्यालयामध्ये जा. ठीक आहे, तिथं तुम्हाला सगळी माहिती या गोष्टींची भेटेल. ठीक आहे, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंतर कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला लागेल. ठीक आहे, कास्ट व्हॅलिडिटी प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाहिजे. ते पण ओपनच्या विद्यार्थ्यांना गरज नाही. जे पण कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत प्रत्येक विद्यार्थ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता कोणकोणते डॉक्युमेंट सांगितले मी? डोमिसाईल, नॅशनॅलिटी, नॉन क्रिमिलियर, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी. त्यानंतर SSCचं मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे 10वीचं मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे. CBSE असेल तर CBSEचं पण. ठीक आहे, 10वीचं मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे. मार्कशीटच्या बरोबर तुमच्याकडे सर्टिफिकेट पण असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर HSCचं मार्कशीट तुमच्याकडे असलं पाहिजे, जे तुमचं येणार आहे आता. ठीक आहे, त्यानंतर HSCचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जे तुमचं आता येणार आहे. ठीक आहे, या गोष्टीची आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, पण जेव्हा पण येईल तेव्हा लगेच तुम्हाला डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवायचंय.
त्यानंतर तुमचं एंट्रन्स एक्झामचं स्कोर कार्ड तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे, जसं जेईचं झालं, जेई जर एक्झाम दिली तर तिचं स्कोर कार्ड तुमच्याकडे पाहिजे, नाही दिली काही गरज नाही. नीटचं स्कोर कार्ड तुमच्याकडे पाहिजे जर तुम्ही नीट देणार तर. ठीक आहे, सीईटीचं स्कोर कार्ड तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे, जे तुमचं येणार आहे जेव्हा तुम्ही एक्झाम देणार त्यानंतर तुमचं स्कोर कार्ड येईल. क्लिअर गोष्ट आहे. सीईटीचं हॉल तिकीट तुमच्याकडे शेवटीपर्यंत असणं गरजेचं आहे. ठीक आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट आहे बँक अकाउंट लिंक विथ आधार कार्ड. तुमचं स्वतःचं एक बँक अकाउंट पाहिजे, त्याला आधार कार्ड तुमचं लिंक पाहिजे. ही गोष्ट कशासाठी लागते रे बाळांनो, जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, किंवा ओपनचे पण जे विद्यार्थी आहेत त्यांची स्कॉलरशिप काही जमा करते गव्हर्नमेंट. ठीक आहे, ती स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटमध्ये येतं, स्वतःच्या अकाउंटमध्ये, पॅरेंटचं अकाउंट नाही चालत, स्वतःच्या अकाउंटमध्ये येतं. ते आत्तापासून तुम्ही बँक अकाउंट खोलून ठेवा, जे तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यानंतर लगेच लागणार आहे. ठीक आहे, म्हणून आत्ताच खोलून ठेवा. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. गॅप सर्टिफिकेट कोणाला लागेल, जे ड्रॉपर विद्यार्थी आहेत, ज्यांनी 12वी नंतर 1 वर्ष ड्रॉप घेतलाय, त्यासाठी गॅप सर्टिफिकेट प्रत्येक विद्यार्थ्याला लागेल. ठीक आहे, गॅप सर्टिफिकेट नक्कीच काढा. ठीक आहे, त्यानंतर फोटोग्राफ्स तुमचे लागतील. व्हाईट बॅकग्राऊंडचे फोटोग्राफ्स आत्ताच काढून ठेवा. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या सीईटीच्या हॉल तिकीटमध्ये फोटोग्राफ्स रिजेक्ट झालेत, पुढे रिजेक्ट नाही व्हायला हवे, त्यामुळे आत्ताच तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये आणि जी साईज गव्हर्नमेंटने दिलेली त्या साईज मध्ये फोटोग्राफ्स काढून ठेवा. ठीक आहे, त्यानंतर तुमचा पाहिजे आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे, आधार कार्ड आजच डिजी लॉकरहून डाउनलोड करा, जे लेटेस्ट आधार कार्ड असेल ते, लेटेस्ट अपडेटेड फोटोवाले. ठीक आहे, त्यानंतर तुमच्याकडे असलं पाहिजे फोन नंबर, तुमचा स्वतःचा एक फोन नंबर वेगळा ठेवा, ज्यामध्ये तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येतील. आता मागे एका पॅरेंटचा मला कॉल आला होता, ते म्हटले की सीईटीचं जे रिमाइंडर आलं होतं ना मला फोटो चेंज करायचं, ते आम्ही बघितलंच नाही. कारण व्हॉट्सअपवरती एवढे मेसेजेस येतात, एवढे नोटिफिकेशन येतात, स्विगीचं पण मेसेज, झोमॅटोचं मेसेज, झेप्टोचं मेसेज, ब्लिंकिटचं मेसेज, अमेझॉनचं मेसेज, इतके मेसेजेस येतात बाळांनो, तुमचं सीईटीचं मेसेज कुठं जातं तुम्हाला काही समजत नाही. म्हणून एक सेपरेट मोबाईल नंबर ठेवा. आणि लास्ट डॉक्युमेंट म्हणजे स्वतःचं तुमचा एक डिफरंट ईमेल आयडी क्रिएट करा, जिथं सीईटी सेलचे सगळे आयडी, पासवर्ड, जे पण मेल्स येतील ते सगळे तिथं असतील. ठीक आहे, कारण खूप सगळे प्रमोशनल मेल्स येतात आणि त्याच्यामध्ये तुमचं ते कुठं निघून जातं सीईटीचं तुम्हाला काही ठाऊक राहत नाही. ठीक आहे, हे डॉक्युमेंट असण्याचं गरजेचं आहे. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये आत्ताच रजिस्टर करा बाळांनो, कारण ही शेवटची संधी आहे तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे, मी गॅरंटी देतो तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुमचा सिलेबस कंप्लीट होऊन जाईल बाळांनो, तुमचे सगळे चॅप्टर्स कंप्लीट होऊन जातील. प्रत्येक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायला लागणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, जर व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला ना क्रॅश कोर्सचा, तुम्हाला काही करायची गरज नाही, अजूनही संधी आहे. ठीक आहे, भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, भेटतो नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.